नवऱ्याच्या डब्याला कोणती भाजी द्यायचा विचार करताय तर चला मग. तर नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला दाखवणार आहे भोपळ्याची एक जबरदस्त अशी रेसिपी. सर्वात आधी आपण घेणार आहोत ताजा भोपळा. भोपळ्याचे मागचे आणि पुढचे टोक काढून त्याची साल काढून घेऊ. भोपळा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. तो पचायला हलका, वजन कमी करण्यासाठी उत्तम आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार आहे. ज्यांना वाटतं भोपळा म्हणजे बोरिंग, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साल काढून झाल्यानंतर त्याला एक मध्ये कट मारून घेऊया. नंतर मधून कट करून बारीक तुकडे करून घेऊ. यात कॅलरीज खूप कमी आणि पाणी जास्त असतं, म्हणून वेट लॉस डाएट मध्ये भोपळा खूप पॉप्युलर आहे. बारीक चिरून झालेला भोपळा आता पाण्यामध्ये टाकून स्वच्छ असं धुवून घेऊया, म्हणजे यातली घाण सगळी निघून जाईल. उन्हाळ्यात भोपळा खाल्ल्याने शरीर कूल राहतं. यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचा ग्लो ठेवायला मदत करतात. आता घेऊया कांदा आणि टोमॅटो. आता कांदा मधून कट करून घेऊन त्याची साल बाजूला काढून घेऊ. भोपळ्यात पोटॅशियम असतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवायला मदत करतात. कांद्याची साल काढून झाल्यानंतर आता कांदा उभा कट करून घेऊया. भोपळ्यात सुमारे 90% पाणी असतं, म्हणून तो बॉडी डिटॉक्स करायला मदत करतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो जितका साधा दिसतो तितकाच तो आरोग्यासाठी पॉवरफुल आहे. तुम्ही भोपळा भाजी जशी आपण आज बनवतोय तशी, किंवा सूप, ज्यूस, हलवा, थालपीठ, पराठा अशा प्रकारे भोपळ्याचा वापर करून खाऊ शकता. आता कांदा कट करून झाल्यानंतर टोमॅटो ही कट करून घेऊ. त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आता मी एक छोटी टिप सांगते. भोपळा कधी कधी कडू लागला तर तो वापरू नका, कारण कडूपणा शरीरासाठी हानिकारक असू शकतो. टोमॅटो कट करून झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ. भरपूर लसूण असेल तर भाजी खूप टेस्टी लागते, आणि तेही ठेचून घेतलेला. तर आता माझं लसूण ठेचून झालेलं आहे. आता आपण कुकर मध्ये टाकणार आहोत आपला मेन हिरो म्हणजे आपला भोपळा. ही भाजी खास का आहे माहिती? कारण एकाच डिशमध्ये तुम्हाला मिळतात फायबर, प्रोटीन आणि भरपूर न्यूट्रिएंट्स, म्हणजे टेस्टी, हेल्दी, परफेक्ट कॉम्बो. आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 महत्त्वाचे पदार्थ, म्हणजे मूग डाळ आणि मसूर डाळ. ही दोन्ही डाळी प्रोटीनचा खजिना आहेत. त्यानंतर टाकूया बारीक कट केलेले टोमॅटो. भोपळा सिंपल असला तरी हेल्थसाठी सुपर पॉवर आहे. टोमॅटो टाकून झाल्यानंतर यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घेऊ. भोपळा आणि डाळी छान मऊ झाले की आपल्या घरात येईल एकदम स्वर्गीय सुगंध. आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे तेल टाकून झाकण लावून 15 मिनिटं बारीक गॅसवर शिजून घेऊ. चला तर मग बघूया आपला भोपळा शिजला का नाही ते. शेट्टीची थोडी वाफ काढून घेतल्यानंतर आता चेक करते मी भोपळा शिजला का नाही ते. बघून तर वाटतंय खूप छान शिजलेला आहे डाळी, भोपळा, टोमॅटो. आता याला थोडंसं पळीच्या साह्याने फिरून घेऊ. फिरून झाल्यानंतर एका रवीच्या साह्याने बारीक गरगटून घेऊया. चला तर मग फोडणीला सुरुवात करूया. कढईमध्ये सुरुवातीला आधी तेल टाकून घेऊ. तेल गरम झाले की त्यामध्ये टाकूया चमच्याच्या साह्याने आपण बारीक ठेचलेलं लसूण. आता याला 2-3 मिनिटं परतून घेऊया, थोडंसं लालसर होईपर्यंत. लसूण भाजत असताना येणारा तो सुगंध म्हणजे स्वयंपाकघरातलं मॅजिक. लसूण भाजून झाल्यानंतर यामध्ये टाकूया उभा कट केलेला कांदा. आता याला थोडंसं लालसर होईपर्यंत छानसं असं परतून घेऊया. तर मंडळी, आजची ही भोपळा डाळ कॉम्बो रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ते. कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. अशाच टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. कांदा छानसा असा परतून झालेला आहे. यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊ. यानंतर लगेचच 2 चमचे लाल तिखट टाकून घेऊ. तुम्हाला जर काळ्या तिखटाच्या भाजी आवडत असेल तर तुम्ही काळं तिखट टाकू शकता, पण मला आजची भाजी लाल तिखटाची करायची होती म्हणून मी लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट टाकल्यामुळे ही भाजी खूप टेस्टी होतात. मसाला 2-3 मिनिटं भाजून झाल्यानंतर यामध्ये गरगटलेला भोपळा टाकून घेऊ. मी भोपळाला बारीक गरगटलेला नाही, कारण आम्हाला आवडतात मोठे तुकडे, त्याच्यामुळे मी मोठे तुकडे ठेवलेले आहेत. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता बारीक गॅस करून भाजी चांगली शिजून घेऊया. जर आपण चांगली भाजी शिजून घेतली तर भाजीला कलर आणि टेस्ट दोन्ही येतात. आहे का नाही मग करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी. भाजीला थोडी उकळी फुटल्यानंतर यामध्ये टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर.